लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा लावूनच धरलाय। अलीकडेच त्यांनी विविध भाषातील वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या लेखामध्ये या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचा आरोप पुनश्च केला होता। सांगोवांगी माहिती बाजूला ठेवली तरी अधिकृत आकडेवारीवरून संपूर्ण खेळ उघड होतो असं त्यांनी म्हटलंय। आज मंगळवारी पुन्हा एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून त्यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय। गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीचं विधानसभा निवडणुकीत पानिपत झालं, तर लोकसभेत पराभूत झालेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत न भूतो न भविष्यती असा विजय मिळाला। विधानसभा निवडणुकीत लढवलेल्या 149 जागांपैकी भाजपनं 132 जागा जिंकल्या, म्हणजेच 89% स्ट्राईक रेट होता। तर त्याआधी 5 महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट केवळ 32% होता। याकडे लक्ष वेधत राहुल गांधी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला लिहिलेल्या लेखात या निवडणुकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते। तर फेब्रुवारीत पत्रकार परिषद बोलावून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानाबद्दल संशय व्यक्त केला होता। या निवडणुकीत वाढलेल्या मतदारांचा तपशील हा फोटो आणि पत्त्यासह आम्हाला हवाय। लोकसभा निवडणुकीच्या काळातील तसंच विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेली अंतिम मतदार यादी आम्हाला हवी आहे। हे नवे मतदार कोण आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचंय अशी मागणी त्यांनी केली। लोकशाहीची ही मॅच फिक्सिंग असल्याची टीका त्यांनी अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या लेखात केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या एका महिन्यानंतर जेव्हा उच्च न्यायालयानं आयोगाला मतदान केंद्रांची व्हिडिओग्राफी तसंच सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्याचे निर्देश दिले, तेव्हा केंद्र सरकारनं निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून निवडणूक आचार नियम 1961च्या कलम 93(2)(अ) मध्ये सुधारणा केली। याद्वारे सीसीटीव्ही फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड रोखण्यात आले। हा बदल आणि त्याचं टायमिंग हे बरंच काही सांगून जातं असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। त्यांनी आज मंगळवारी या संदर्भात सोशल मीडियावर पुन्हा एक पोस्ट केली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील मतदारांच्या यादीत अवघ्या 5 महिन्यात 8% वाढ झाली आहे। काही बूथवर 20 ते 25% वाढ झाली आहे। एवढंच नव्हे तर BLOंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचं नोंदवलंय। पत्त्याची पडताळणी नसलेले हजारो मतदारही माध्यमांनी उघड केले असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलाय। या सर्वांबाबत निवडणूक आयोगाची भूमिका काय? एकतर याबाबत मौन बाळगून आहे किंवा सहभागी आहे। या काही आगळ्या वेगळ्या त्रुटी नाहीत, तर थेट मतांचीच चोरी आहे आणि ती झाकण्याची धडपड सुरू आहे। ती एक प्रकारे कबुलीच आहे। म्हणूनच आम्ही मशीन रिडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित जारी करण्याची मागणी करतोय असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।